नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. मित्रांनो, आजचा विषय आहे व्यसनाबद्दल आधुनिक युगातील अंधश्रद्धा. तर अंधश्रद्धा भरपूर आहेत, पण त्यातला आपण चेस ह्या वाक्याविषयी काय अंधश्रद्धा आहे थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करू. प्रियांनो, अ, अतिशय विचारला जातो प्रश्न की दारू पिण्यापूर्वी चेस का करतात? तर त्याचं अतिशय कल्पक आणि काव्यबुद्धीने उत्तर दिलं जातं की बाबा, दारू पिण्यापूर्वी कानाला कळावं म्हणून चेस केलं जातं. कारण डोळ्याला दिसती, नाकाला तिचा गंध येतो आणि जिभेला तिची चव लागते. फक्त कान शिल्लक राहतो. म्हणून दारू पिण्यापूर्वी चेस म्हणून केलं जातं. पण विषय इथं संपत नाही. चेस करणं हे जे प्लॅनर आणि सोशल ड्रिंकर आहे त्यांच्यासाठी ठीक आहे. पण नवे पिणारे सुद्धा व्यसनी होण्याची धोका घेऊनच चेस हा शब्दाचा उच्चार करत असतात. पण विषय इथं न संपता पुढं माणसाला काही 4च ज्ञानेंद्रिय नाहीयेत. त्याला 5वी सर्वात मोठी ज्ञानेंद्रिय आहे ती म्हणजे त्वचा. पण त्वचेवर एक प्रकारे पिणारा अन्याय करतो. का? कारण त्वचेला पिण्यापूर्वी तो सांगत नाही की मी पितोय. तिला पिल्यावरतीच कळतं. कसं कळतं? तर दारुडा ज्यावेळेस दारू फुलफाकाट होतो, पितो, रस्त्यात पडतो, अपघात होतात, गटारीत पडतो, मारामाऱ्या करतो. मग बिचाऱ्या त्वचेला कळतं की दारूमुळं मला इथं टाके पडलेले आहेत, दारूमुळं मी सुजले आहे, दारूमुळं मी लाल सटक पडले आहे, रट्टे पडून लाल मी पडलेले आहे. बिचाऱ्या त्वचेला दारू पिल्यानंतर कळतं की दारू पिल्यामुळं मला हे झालेलं आहे. कदाचित दारू पिण्यापूर्वी तिला काही प्रोव्हिजन केलं सांगायचं तर त्वचा माझ्या मते नकार देईल. असो, हा विनोदाचा भाग आपण ह्यातून वगळू. पण मुळात आमच्याकडे जी लोक येणार आहेत ती शरीरावर जखमा घेऊनच येत असतात. तेही कधीतरी बारमध्ये बसून चेस करत असतात. पण ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस आयगं करत असतात. मग आज जे चेस करतायत त्यांच्यावर उद्या आयगं म्हणजे काय? की मला ज्यावेळेस वेदना होतात, असह्य वेदना होतात, दुखायला लागतं शरीर, त्यावेळेस मला आई आठवते आणि मी आयगं करतो. तर मुळात चेस हा शब्द हा खूप सकारात्मक आणि प्रतिष्ठित शब्द नाहीये. तर मुळात चेस हा शब्द व्यसनी विश्वामधला सर्वात नकारात्मक शब्द आहे. चेस ह्या शब्दामुळं तुमच्या घरातल्या सुख शांतीला गळती लागली. चेस या शब्दामुळं युवकांनो तुमच्या भविष्याला, जीवनाला उद्ध्वस्त करणारा हा एक नकारात्मक शब्द आहे. मित्रांनो, चेस म्हणण्याची वेळ तुमच्यावर कधीच यावी नाही. कारण का चेस या शब्दानंतर, कानाला कळाल्यानंतर पुढं त्वचेला याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. तर नक्कीच आपण हा शब्द टाळावा. हा शब्द कधीच उच्चारण्याची तुमच्यावर वेळ यावी नाही. कारण का ज्यांनी हा शब्द उच्चारलेला आहे त्यांना नंतर ज्यावेळेस दारू फटके द्यायला लागती, वेदना द्यायला लागती, त्यांच्यावर आयगं म्हणायची वेळ आल्याशिवाय राहत नाही. तर चेस हा कल्पक काव्यबुद्धीने सांगितलेला जरी एक तर्काच्या जवळपासचा उत्तर असलं तरी मुळात ही एक अंधश्रद्धा आहे, मिथ आहे. पण दारू पिल्यावर काय होतं हे फक्त त्वचाच सगळ्या जगाला आणि दुनियाला दाखवू शकते. कारण का ती लाल भडक पडायला लागती, सुजायला लागती आणि ढिल्ली पडून तिच्यातली चमक नाहीशी व्हायला लागते. तर आपल्याला काही गरज नाही कानाला सांगायची. आपण निर्व्यसनी राहून अभिमानाने जीवन जगावं युवकांनी, हीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद.